तर या लेक्चरला आपण आपलं नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन काय दिला आहे? इन अन ऑटो सायकल द एअर ॲट द बिगिनिंग ऑफ द आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन इज ॲट 1 bar and 15 degrees Celsius. ठीक आहे, जे काही दिलं ते पहिले गिवन लिहून घेऊ. काय सांगितलं आहे? ऑटो सायकल आहे. ऑटो सायकल पहिले रिमाइंड करून घ्या. ऑटो सायकल कशी असणार आहे? इथे प्रेशर, या ठिकाणी व्हॉल्यूम, दोन आयसेंट्रोपिक प्रोसेस, दोन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, या पद्धतीने. ठीक आहे, असं दाखवतो आपण 1 2 3 4 लाईक दॅट. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. बघा होणार काय, तर सांगितलं आहे की पहिली जी प्रोसेस आहे ॲट द बिगिनिंग ऑफ आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन. आयसेंट्रोपिक म्हणजे रिव्हर्स ॲडियाबॅटिक ना. तर आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन कुठून कुठे होतं? 1 ते 2. कॉम्प्रेशन व्हॉल्यूम कमी झालं पाहिजे. 1 ते 2 1 to 2 व्हॉल्यूम कमी होतंय, कॉम्प्रेशन होतंय. आणि त्यावेळेस प्रेशर किती सांगितलं? तर प्रेशर इज 1 bar अँड टेम्परेचर इज 15 डिग्री सेल्सिअस. बघा पहिली कंडिशन म्हणजे 1 पॉईंटवर प्रेशर किती होतं? 1 bar आणि त्या 1 पॉईंटवर टेम्परेचर किती आहे? 15 डिग्री सेल्सिअस. द रेशो ऑफ कॉम्प्रेशन इज 8. आता कॉम्प्रेशन रेशो दिलेला आहे आपल्याला. कॉम्प्रेशन रेशो त्याला आपण डिनोट करतो RC ने. तो कॉम्प्रेशन रेशो दिलेला आहे 8. If the heat is added during the constant volume process is 1000 kg per kilojoule per kg. हीट कुठे ऍड होते? 2 to 3 मध्ये कुठे हीट ऍड होते आणि इथून हीट रिजेक्ट होणार आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे ना. सो हिअर इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आणि या कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये जी हीट ऍड होणार आहे त्या Q ची व्हॅल्यू दिलेली किती? 1000 किलोजूल पर केजी. डिटरमाइन करायचं आहे द मॅक्सिमम टेम्परेचर इन द सायकल. आता मला हे सांगा की मॅक्सिमम टेम्परेचर राहील कुठे? हीट ऍड कुठे होते? 2 to 3 मध्ये. तर मॅक्सिमम टेम्परेचर तुम्हाला 3 वरच भेटेल. 2 वर आला त्यावेळेस काहीतरी टेम्परेचर आहे, नंतर हीट ऍड होते आणि त्यानंतर टेम्परेचर अजून वाढतंय. तर मग आपल्याला फाइंड द मॅक्सिमम टेम्परेचर इन द सायकल म्हणजे आपल्याला कुठली व्हॅल्यू काढायची? टेम्परेचर ॲट 3 ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि एअर स्टँडर्ड सायकलची इफिशियन्सी सुद्धा फाइंड आउट करायची आहे. इफिशियन्सी ऑफ द एअर स्टँडर्ड सायकल आणि सीव्ही ची व्हॅल्यू रेशो स्पेसिफिकेटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम देऊन ठेवलं आहे 0.7818 किलोजूल पर केजी केल्विन. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्वेश्चन कळला असेल. आतापर्यंत आपण जेवढे पण क्वेश्चन पाहिले होते ना यापूर्वी, त्याच्यामध्ये प्रेशर व्हॉल्यूम मध्ये रिलेशन होते. आता या ठिकाणी प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन आलेलं आहे. ठीक, कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला माहिती होता तुम्हाला. कॉम्प्रेशन रेशो काय होतं? व्हॉल्यूम बिफोर द कॉम्प्रेशन डिवाइड बाय व्हॉल्यूम आफ्टर द कॉम्प्रेशन, V1 आणि V2. ठीक, प्रेशर 1 bar दिलेलं आहे तुम्हाला, फक्त 1 पॉइंट वरचं तुम्हाला T3 काढायचं आहे. ठीक आहे, T3 काढायचं आहे आणि त्या T2 ते T3 या दोघांच्या मध्ये बॉडीमध्ये हीट काय होते? बेसिकली तुमची ऍड होते. ठीक, आता तुम्हाला जर आठवत असेल तर V1 V2 चं रिलेशन तुम्ही T1 T2 सोबत काढू शकता. V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू काय करू शकतो आपण? 8 व्हॉल्यूम बिफोर कॉम्प्रेशन डिवाइड बाय व्हॉल्यूम आफ्टर कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन रेशो राहतो. T1 T2 काढू शकता किंवा V1 V2 चा वापर करून तुम्ही P1 P2. मी लास्ट क्वेश्चन जो घेतला होता खूप मोठा, त्याच्यात आपण सगळ्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. तर आता ह्या व्हॅल्यूज काढल्या कशा जातात यामध्ये तुम्हाला काही अडचण असायला नको. आणि असं पण 1 ते 2 ही जी प्रोसेस आहे ती रिव्हर्स ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे ना, किंवा त्याला आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन असं म्हणू शकता तुम्ही. तर आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशनच्या अनुसार जर तुम्हाला आठवत असेल तर टेम्परेचर आणि व्हॉल्यूम मध्ये रिलेशन काय आहे? आठवतंय काहीतरी? वी नो दॅट TV raised to power gamma minus 1 is equal to काय? कॉन्स्टंट ना. असंच काहीतरी लिहिलंय आपण. TV raised to power gamma minus 1 is equal to constant. तर इथे आपण असं केलं तर T1 upon T2 T into V आहे, तर T1 upon किंवा T1 V1 घेऊन घेऊ. T1 V1 is equal to T2 V2 raised to power gamma minus 1 raised to power gamma minus 1. आपल्याला काय माहिती आहे? V1 upon V2 माहिती आहे. तर V1 upon V2 raised to power gamma minus 1 is equal to काय होईल? T2 upon T1. बरोबर आहे ना. V1 upon V2, मला V1 upon V2 माहिती होतं म्हणून मी V1 upon V2 घेतलेलं आहे. पॉवर काय? गॅमा मायनस 1 इज इक्वल टू T2. इथं T2 या साईडला आहे, T1 इकडे येताना डिवाइड होईल. सो T2 फाइंड आउट करायचं आहे. तर T2 इज इक्वल टू काय मिळेल? T1 into V1 upon V2 raised to power गॅमा मायनस 1. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर असेल, याच्यात काही अडचण नसली पाहिजे. जे टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला ते डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे ना. सो
हे एक राहून गेला आपल्या डिग्री सेल्सिअस मधून केल्विन मध्ये कसं कन्वर्ट करतो आपण, याच्यामध्ये 273 273 ऍड करायचे, 15 प्लस 273 किती होऊन जाईल ते 288 केल्विन. ठीक आहे, टेम्परेचर टाइम केल्विन मध्ये घ्या. सो T2 इज इक्वल टू 288 मल्टीप्लाय बाय V1 अपॉन V2 ची जागी काय करणार 8. गॅमाची व्हॅल्यू नाही दिलेली आहे, जर नाही दिलेली राहिली तर आपण गॅमाची व्हॅल्यू किती घेतो 1.4, 1.4 मायनस 1. T2 is equal to 288 into 8 raised to power 0.4. त्यामध्ये तुम्ही हे करू शकता. पहिले 8 raised to power 0.4 काढून घ्या, जी काही व्हॅल्यू येईल त्याला 288 ने मल्टिप्लाय करा. तुमचं आन्सर जे आहे ते आलं पाहिजे 661.65 केल्विन. 661.15 केल्विन. मी एकदा चेक करून घेतो. आन्सर काय दिलं पाहिजे आपल्याला 661.65 केल्विन. ओके 65 आहे, सॉरी 15 नाही 65. ठीक, तर ही कसली व्हॅल्यू भेटली आपल्याला टेम्परेचर ॲट 2. ठीक आहे, आता या ठिकाणी जे टेम्परेचर भेटलेलं आहे आपल्याला टेम्परेचर ॲट 2 ते काय असणार आहे तुमचं एक 2 पॉइंट वरचं टेम्परेचर. आणि मी तुम्हाला सांगितलं काय की आपल्याला टेम्परेचर कुठलं पाहिजे, मॅक्सिमम टेम्परेचर पाहिजे ना. मॅक्सिमम टेम्परेचर कुठं भेटणार आहे 0.3 वर. याच्यानंतर हीट काय होते ॲड होते. बॉडीचं इतकं टेम्परेचर असल्यानंतर मी हीट ॲड केली, आणि किती हीट ॲड केली 1000 किलो जूल पर केजी ची कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर हीट ॲड केली मी. मग हीट ॲड केली याचा अर्थ काय की आता टेम्परेचर वाढणार आहे. मग टेम्परेचर वाढलंय तर किती वाढलेलं आहे तेच काढायचं आहे आपल्याला. ठीक, चला मग आता या ठिकाणी इकडची साईड रफ करतोय मी. यामधून आपण Q ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता Q ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली या ठिकाणी की किती हीट ॲड केलेली, आणि Q चं व्हॅल्यू वरून तुम्ही इक्वेशन वरून फाइंड आउट करू शकता. अमाउंट ऑफ हीट ॲडेडचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला. वी नो दॅट अमाउंट ऑफ हीट ॲडेड Q इज इक्वल टू काय होतं NCV डेल्टा T. CV का घेतलं त्यांनीच सांगितलंय की हीट ॲडिशन होतं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर, म्हणून CV घेतलं. किती हीट ॲड केलेली 1000 किलो जूल. ठीक, CV ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती क्वेश्चन मध्ये. CV ची व्हॅल्यू दिली होती 0.718. 0.718 आणि चेंज इन टेम्परेचरला काय लिहा तुम्ही कुठून कुठपर्यंत हीट ॲड झालेली आहे. प्रोसेस लक्षात घ्या, प्रोसेस काय होती 1 2 3 2 to 3 मध्ये हीट ॲड झालेली आहे ना. फायनल टेम्परेचर T3 मायनस इनिशियल टेम्परेचर T2. परत हे n घेऊन टाकलं तुम्ही काय लिहायचं इथे m. m काय मास ऑफ द सबस्टन्स, n काय राहतं नंबर ऑफ मोल्स. तर बेसिकली तुम्हाला HP मध्ये तरी नंबर ऑफ मोल्सचं काही काम नाहीये. मास तुम्हाला दिलेलं नाहीये. m ची व्हॅल्यू काय सांगितली आहे नाही 1 कन्सिडर करा. जर दिलेली नाहीये तर 1 कन्सिडर करा. ठीक आहे, सो काय होईल 1000 इज इक्वल टू 0.718 T3 ॲज इट इज मायनस T3 काढायचं आपल्याला मायनस T2. T2 किती आहे 661.65. ठीक, 0.718 इकडे येताना डिवाइड होऊन जाईल. सो T3 मायनस 661.65 इज इक्वल टू काय 1000 डिवाइड बाय 0.718. सो T3 इज इक्वल टू मायनस ची व्हॅल्यू इकडे जाताना काय होऊन जाईल प्लस. हे डिवाइड करून घ्या पहिले काय येणार आहे 1000 डिवाइड बाय 0.718 जी काही व्हॅल्यू येईल ती इथे लिहून घ्यायची प्लस मायनस इकडे येताना प्लस होऊन जाईल 661.65. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ T3 ते पण कशामध्ये येईल केल्विन मध्ये. सो तुमचं जे आन्सर आहे T3 चं ते आलं पाहिजे 2054.4 2054.4 केल्विन. ठीक आहे, कळलंय. आय होप हा कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. काय केलं आपण 1 वरून 1 चं टेम्परेचर माहिती होतं त्याच्यावरून मी 2 चं टेम्परेचर काढलं. 2 चं टेम्परेचर माहिती होतं त्याच्यावरून मग मी T3 ची व्हॅल्यू काढली. बट 2 चं टेम्परेचर काढायचं हे माझ्या डोक्यात कसं आलं ते कशावरून येणार आहे कारण मला T3 ची व्हॅल्यू काढायची होती आणि Q ची व्हॅल्यू दिलेली होती. त्यांनी मला माहिती होतं Q चा फॉर्म्युला MCV डेल्टा T राहतो. डेल्टा T मध्ये मी T3 मायनस T2 करणार. मग Q जरी माहिती आहे M माहिती आहे CV माहिती आहे तर T3 काढण्यासाठी T2 तर लागेल ना. मग T2 काढण्यासाठी इथली T1 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली होती. आणि आयसेंट्रोपिक प्रोसेससाठी आपल्याला टेम्परेचर आणि व्हॉल्यूम बद्दल रिलेशन माहिती आहे.
टेम्परेचर व्हॉल्यूम मधलं रिलेशन काढून मी पहिले T2 काढलं, T2 वरून मग मी T3 काढलंय आणि T3 म्हणजे मॅक्सिमम टेम्परेचरची व्हॅल्यू मला भेटलेली आहे. आता लास्ट अजून हे झालं होतं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. अजून एक क्वेश्चन विचारला होता त्यांनी, व्हॉट इज द एअर स्टँडर्ड इफिशियन्सी पण विचारली आहे. ईटाची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. ईटाची व्हॅल्यू कशी काढणार? दॅट ईटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता? 1 - 1 अपॉन RC रेज टू पॉवर गॅमा -1 लिहिलेला आहे आपण हा फॉर्म्युला. ठीक आहे, तर ईटा इज इक्वल टू 1 - 1 अपॉन RC अपॉन गॅमा -1 जर करायचं आहे तर 1 - 1 अपॉन RC ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये त्यांनी 8 गिवन दिलेली आहे. गॅमाची व्हॅल्यू 1.4 - 1 1 - 1 अपॉन 8 रेज टू पॉवर काय म्हणते 0.4 कॅल्क्युलेट करू शकतो तुम्ही. आणि याला जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जी काही आन्सर येईल त्याला मल्टिप्लाय बाय 100 करून घ्यायचं. कसं फाइंड आउट करणार? सगळ्यात पहिले काय करा, 8 ची पॉवर 0.4 किती येते करून घ्या. 8 ब्रॅकेट टाका, रेज टू पॉवर 0.4 करा. जे काही आन्सर आलं ते लिहून घ्या. त्यानंतर जे काही आन्सर येते लिहून घ्या. 1 ने त्या व्हॅल्यूला डिवाइड करा. जी काही व्हॅल्यू आली त्याला 1 मधून मायनस करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ इफिशियन्सी. त्याला मल्टिप्लाय बाय जर तुम्ही 100 केलं, मल्टिप्लाय बाय 100 केल्यावर तुमचा आन्सर आला पाहिजे 56.47%. 56.47% हे तुमचं आन्सर आहे. कधी तुम्ही या व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 100 ने, पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. हा, तर हे तुम्हाला आन्सर भेटेल इफिशियन्सीचा. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्वेश्चन पूर्णपणे कळला असेल. सिंपल आहे, जास्त काही ट्रिकी नाही आहे. एक टेम्परेचर दिलं होतं 1 वरचं, एक टेम्परेचर दिलं होतं दुसरं टेम्परेचर T2 काढलं आपण. T2 ते T3 या कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये त्यांनी हीट ॲड करायला सांगितली होती. ती किती हीट ॲड करणार आहे ती त्यांनी मेन्शन केलेली होती. त्यामुळे आपल्याला तिथं T2 काढणं आवश्यक होतं, म्हणून मी T1 आणि T2 जी आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशनची प्रोसेस आहे त्यामध्ये T2 काढलं. हीट ॲडिशनच्या प्रोसेसवरून आपल्याला फॉर्म्युला माहिती Q = mCV ΔT राहतं, तिथून T3 काढलं. आणि इफिशियन्सी काढणं तर सोपं होतं कारण कॉम्प्रेशन रेशो त्यांनी पहिलेच देऊन ठेवला होता. आपण ही T3 ची व्हॅल्यू न काढता बी डायरेक्टली पहिले ईटाची व्हॅल्यू काढू शकलो असतो. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे? अ पेट्रोल इंजिन चालू झालं ना. हां, अ पेट्रोल इंजिन वर्किंग ऑन ऑटो सायकल हॅज अ कॉम्प्रेशन रेशो ऑफ 8 and consumes 1 kg of air per minute. बघा आता मी इथे या ठिकाणी PV डायग्राम काढून ठेवतो. याचा खूप मोठा लोड आहे क्वेश्चन मध्ये. 2 3 4 1 ओके, दिस इज द प्रोसेस है ना. काय सांगितलंय? पेट्रोल इंजिन वर्किंग ऑन ऑटो सायकल आहे, कॉम्प्रेशन रेशो ऑफ 8 and consumes 1 kg of air per minute. आता कॉम्प्रेशन रेशो दिलेला आहे म्हणजे RC ची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉम्प्रेशन रेशो RC त्याला आपण V1/V2 लिहू शकतो, which is equal to किती सांगितलंय? 8. consumes 1 kg ऑफ एअर पर मिनिट. सो मास किती आहे फ्यूलचं किंवा गॅसचं, जो गॅस कंझ्युम केला जातोय तो किती आहे? 1 kg. आणि तो प्रत्येक मिनिटसाठी आहे. तर टाइम किती दिलेला आहे तुम्हाला? 1 मिनिट किंवा त्यालाच तुम्ही 60 सेकंड लिहू शकता. ठीक. इफ मिनिमम अँड मॅक्सिमम टेम्परेचर ड्युरिंग द सायकल इज 2300 केल्विन. ओके, सो आता हे माहिती पाहिजे की मिनिमम आणि मॅक्सिमम टेम्परेचर कोणते राहतात. तर आत्ताच आपण जसा मागचा क्वेश्चन पाहिला होता त्याच्यामध्ये तर आपल्याला हे क्लिअर होऊन गेलं की जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे ते काय असणार आहे तुमचं T3. आणि मिनिमम टेम्परेचर कुठं राहील? मग मिनिमम टेम्परेचर T1 ला राहील. तुम्हाला जर ती सायकल आठवत असेल जी तुम्हाला एक्सप्लेन केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं होतं की कॉम्प्रेशन टेम्परेचर वाढतं, हीट ॲडिशन टेम्परेचर वाढेल, हीट रिजेक्शन टेम्परेचर इतर आयसेंट्रोपिक एक्सपान्शन हीट कमी होईल आणि 4 ते 1 हे यामध्ये हीट रिजेक्ट होते. सगळ्यात जास्त हीट इथं बाहेर पडते आणि हीट इथं ॲड होते. तर सगळ्यात जास्त टेम्परेचर राहतं 3 वर, सगळ्यात कमी टेम्परेचर राहतं 1 वर. तर या ठिकाणी मॅक्सिमम टेम्परेचर ड्युरिंग द सायकल किती आहे? इफ मिनिमम अँड मॅक्सिमम टेम्परेचर ड्युरिंग द सायकल इज 2300 केल्विन सांगितलंय. तर 2000 कुठं असणार आहे? 3 वर. T3 इक्वल टू किती असणार आहे? 2000 केल्विन. आणि T1 इज इक्वल टू किती असणार आहे मग? 300 केल्विन. हे तुम्हाला कळलंय का व्यवस्थित की T3 जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे
ते थर्ड पॉईंटवर राहतं, म्हणून तो T3 इक्वल टू 2000 आणि T1 इज इक्वल टू काय घेणार तुम्ही 300 केल्विन. ठीक, असं मी तुम्ही लक्षात ठेवू शकता की एखादी वस्तूला आपण कॉम्प्रेस केलं, गॅसला कॉम्प्रेस केलं की त्याचं टेम्परेचर वाढतं, म्हणजे 1 to 2 मध्ये टेम्परेचर वाढणार होतं. 2 ते 3 मध्ये तर आपण त्याच्यामध्ये हीट ॲड करून घेतोय 2 to 3 मध्ये, तर हीट ॲडिशन केल्यावर अजून टेम्परेचर वाढतं, तर मॅक्सिमम टेम्परेचर कुठं राहतं 3 वर. 3 ते 4 मध्ये एक्सपान्शन होतं, एक्सपान्शन होत असताना हीट रिजेक्ट होते थोडेफार प्रमाणात, किंवा हीट कमी होऊन जाते, रिजेक्ट नाही होत, कमी होऊन जाते एक्सपान्शनमुळे. आणि 4 ते 1 मध्ये तर हीट रिजेक्ट होते, म्हणजे ते बॉडीमधून हीट बाहेर फेकली जाते, म्हणून सगळ्यात कमी टेम्परेचर कुठे असतं 1 वर आणि सगळ्यात जास्त 3 वर. हे लक्षात ठेवायचं. आता फाइंड आउट काय करायचं आहे, पॉवर डेव्हलप बाय द इंजिन, आणि अज्युम करायचं आहे की गॅमाची व्हॅल्यू आहे 1.4, सीबी ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला किती सांगितली 0.71 किलो जूल पर केजी केल्विन. फाइंड आउट काय काय करायला सांगितलंय बघा. फाइंड आउट करायचं आहे आपल्याला पॉवर डेव्हलप बाय द इंजिन. ओके, तर ह्या इंजिन मध्ये किती पॉवर डेव्हलप झालेली आहे ते फाइंड आउट करा. आता तुम्हाला सगळ्यात पहिले तर हे लक्षात पाहिजे की पॉवर कशी फाइंड आउट केली जाते. पॉवरचा फॉर्म्युला काय राहतो, वर्क अपॉन टाइम, वर्क डन अपॉन टाइम. मग आता वर्क डन कसं काढणार, वर्क डनचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला होता की वर्क इज इक्वल टू काय राहतं, अमाऊंट ऑफ हीट ॲडेड मायनस अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड. जितकी तुम्हाला भेटली आणि जितकी तुम्ही एनर्जी, जितकी त्या इंजिनने एनर्जी रिलीज केलेली, समजा 100 भेटली 20 रिलीज केली, 100 भेटली 20 रिलीज केली, तर 100 आणि 20, 100 घेतली होती 20च रिलीज केली, म्हणजे 80चं वर्क झालं होतं ना. तसंच अमाऊंट ऑफ हीट ॲडेड मायनस अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड म्हणजे काय निघू शकतं तुमचं वर्क. अमाऊंट ऑफ हीट ॲडेड, आता तुम्ही पहिले मी समजवतोय की फॉर्म्युले कसे डोक्यात येतात. QA कसं फाइंड आउट केलं जातं, MCV डेल्टा टी. QR कसं फाइंड आउट केलं जातं, MCV डेल्टा टी. डेल्टा टीचाच फरक आहे फक्त, डेल्टा टी इथं हीट कुठे ॲड होते 3 ते 2 ते 3 मध्ये, सो इथं काय होतं T3 मायनस T2, इथं काय होतं MCV इंटू, इथं काय होईल हीट रिजेक्ट होते T1 मायनस T4. असं पण हीट रिजेक्टेड जी राहते ती कशात घेतो आपण, मायनस मध्ये घेत असतो. तुम्हाला जर आठवत असेल तर ते डेरिव्हेशनच्या वेळेस मी सांगितलं होतं की हे असं पण कशामध्ये येऊन जाईल, मायनस मध्ये येतं, म्हणून आपण त्याला हे मायनस काढण्यासाठी इथं काय लिहितो T4 मायनस T1. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले. मग जर मला वर्क काढायचं आहे तर मला QA आणि QR काढावं लागेल. QA QR काढायचं आहे तर मला बघा आता काय काय माहिती तुम्हाला, टेम्परेचर मध्ये T3 माहिती आहे आणि त्यानंतर काय माहिती आहे T1 माहिती आहे, तर T2 T4 काढा पहिले. T2 आणि T4 माहित पडला, M माहिती आहे, मास दिला त्यांनी 1 kg, सीरीची व्हॅल्यू दिलेली आहे, तर QA आणि QR माहित पडून जाईल. QA QR माहित पडला म्हणजे वर्क निघू शकतं. वर्क निघाला म्हणजे इथं वर्क टाका, टाइम त्यांनी सांगितलंय 60 सेकंद, तर इथून काय भेटून जाईल, पॉवर भेटून जाईल. ठीक, करून दाखवू मग मी हे. ओके, सो सगळ्यात पहिले काय करणार, आता टेम्परेचर काढायचं आहे. कोणकोणते 3 आणि 1 माहिती आहे, 2 आणि 4 काढायचं आहे. तर 1 आणि 3 वर काय माहिती पहिले तुम्हाला ते बघा. 1 आणि 2 जर मी ऑब्झर्व केलं तर 1 आणि 2 मध्ये मला व्हॉल्यूमचा रेशो माहिती आहे, मग इथली T1 ची व्हॅल्यू माहिती आहे, तर T2 काढू शकतो आपण, जसं मागच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं. हा क्वेश्चन कराल का तुम्ही, आय होप हा तुम्हीच ट्राय करा. क्वेश्चन मध्ये सगळंच काही दिलं आणि आता मी सांगून पण दिला की फाइंड आउट कसं करायचं. तर हा क्वेश्चन तुम्हीच ट्राय करा. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या, हा तुमच्यासाठी होमवर्क राहील. याचा आन्सर मी तुम्हाला लिहून देतो पाहिजे तर. जर नाही आलं तर मी सांगेलच, तसं नाही आलं तर मला मेसेज करायचा, मी तुम्हाला सोल्युशन पाठवेल. तुमचं T2चं आन्सर आलं पाहिजे 689.219 डिग्री केल्विन. T4चं आन्सर आलं पाहिजे तुमचं 870.55 डिग्री केल्विन. आणि वर्क डन वर्क इज इक्वल टू आलं पाहिजे तुमचं 525.62 किलो जल पर मिनिट आहे बरं. वर्क डन अपॉन टाइम येत आहे आणि इथून जी पॉवर येईल डिवाइड बाय 60 केल्यावर ती पॉवर येऊन जाईल तुमची 8.76 किलो वॅट. या व्हॅल्यूला डिवाइड बाय 60 केलं की हे आन्सर येतं. ठीक आहे, हे ट्राय करून बघा तुम्ही. हा क्वेश्चन तुम्हाला जमूनच जाईल, तर नाही जमला तर मग
मला मेसेज करायचा की तुम्हाला याचं सोल्युशन पाठवेल. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॉम्प्रेशन रेशो ऑफ ऑटो सायकल अगेन दिलेलं आहे. कॉम्प्रेशन रेशो गिवन. कॉम्प्रेशन रेशो ऑफ ऑटो सायकल 8. At the beginning of the compression, the pressure is 1 bar. Beginning of compression, pressure, volume. Beginning of compression म्हणजे 0.1 2 3 4. So beginning of compression म्हणजे 1 bar ची व्हॅल्यू दिली. The pressure is 1 bar. So T1 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 1 bar. And temperature is 300 Kelvin. So T1 ची व्हॅल्यू दिली आहे. ठीक. The heat transfer of the air per cycle is 1900 kilojoule per kg. आता बघा इथं काय दिलंय तुम्हाला, हीट ट्रान्सफर दिलेलं आहे. ठीक आहे. तर हीट ट्रान्सफर काय असणार आहे म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲडेड. इन सिंपल वर्ड हीट ट्रान्सफर म्हणजे काय असणार आहे, अमाऊंट ऑफ हीट ॲडेड. सो Q इज इक्वल टू किती सांगितले, 1900 किलोजूल पर kg. सो बेसिकली अमाऊंट ऑफ हीट ॲडेड लिहून घ्या QA. पण इथं ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट काय आहे की किलोजूल पर केजी दिलेलं आहे. किलोजूल पर केजीचा अर्थ काय की 1 किलो मास साठी किती हीट ॲड करण्यात आली आहे, 1900 किलोजूल पर किलोजूल. ॲक्च्युली हीटचं युनिट काय राहतं, किलोजूल, आणि केजी युनिट कशाचं आहे, मास. अमाऊंट ऑफ हीट ॲडेड पर युनिट मास दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मासची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, 1 आहे ना. हा त्याचा अर्थ आहे. मासची व्हॅल्यू काय घ्यायची, 1. ही दिलेली राहणार किंवा हे मेन्शन पण नाही करायचंय, पण हे समजून घ्यायचं की किलोजूल पर केजी याचा अर्थ मास 1 आहे. कॅल्क्युलेट काय करायचंय, एअर स्टँडर्ड इफिशियन्सी. ओके, फाइंड आउट फर्स्ट एअर स्टँडर्ड इफिशियन्सी. ईटाची व्हॅल्यू काढायची आहे. दुसरं काढायचं आहे मॅक्सिमम टेम्परेचर इन सायकल. मॅक्सिमम टेम्परेचर इन सायकल कुठे असतं, T3. त्यानंतर मॅक्सिमम टेम्परेचर नंतर वर्क डन पर सायकल. ओके, वर्क डन म्हणजे काय काढणार, अमाऊंट ऑफ हीट ॲडेड मायनस अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड. आणि हीट रिजेक्टेड पण काढायचं म्हणजे QRS काढायचं आहे, अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड. ते ऑलरेडी तुम्ही वर्क डन साठी काढालच, बरोबर आहे ना. वर्क डन साठीची व्हॅल्यू काढाल तीच तुमची हीट रिजेक्टेडची व्हॅल्यू राहील. आता बघा यामध्ये मला नाही वाटत तुम्हाला अशी कोणती टर्म्स असेल जी काढता येणार नाही. T1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, सेम तसाच क्वेश्चन आहे. परत 8 म्हणजे काय दिलंय तुम्हाला, V1/V2. परत तेच करायचं, तिन्ही क्वेश्चन तसेच आहेत बघा. V1 V2 पहिला जो मी शिकवला तो, दुसरा तुम्हाला होमवर्कला दिला तो, पण हा पण तुम्ही होमवर्क मध्ये करू शकता. जर नाही जमले तर मी करून देईन, पण जर ट्राय करा ॲटलीस्ट. आता तुम्हाला भरपूर क्वेश्चन झाले, तुम्हाला करता आले पाहिजे. V1 V2 वरून काय काढणार मी सांगून देतो. पहिले बघा इथं काय दिलंय, V1/V2 चा रेशो दिलाय, आणि 1 to 2 कशी प्रोसेस राहते adiabatic कॉम्प्रेशनची. तर V1 V2 वरून काय काढणार तुम्ही, आता इथं T2 काढणार, कारण आपल्याला माहिती ना V1/V2 रेस टू पॉवर γ - 1 इज इक्वल टू T2/T1. पहिल्या क्वेश्चन मध्ये केलं सेम. V1/V2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, T1 दिलेलं आहे, इथून काय माहित पडेल तुम्हाला, T2 ची व्हॅल्यू. ठीक आहे. अमाऊंट ऑफ हीट ॲडेड दिलेलं आहे, तर QA इज इक्वल टू काय वापरणार, mCV × T3 - T2. बरोबर. इथून T2 माहित पडलेला राहील तुम्हाला. इथं T2 ची व्हॅल्यू टाकायची, मास 1, CV ची व्हॅल्यू. ओके, CV ची व्हॅल्यू मेन्शन नाही का क्वेश्चन मध्ये, एकदा बघून घेतो मी, चेक करतो. CV ची व्हॅल्यू ठीक आहे, ते मेन्शन करायचं राहून गेलेली. CV ची व्हॅल्यू दिली आहे 0.714, तीच जी पहिले पण यूज केली होती ना. CV इक्वल टू काय, 0.714 किलोजूल पर kg केल्विन. हीच व्हॅल्यू यूज करायची. सो CV दिलेलाच नाही तुम्हाला, CV कधीच फाइंड आउट करायला विचारलं जाणार नाही, तेवढे तुम्हाला क्वेश्चन द्यायचे. मास दिलेला आहे, CV दिलेला आहे, T3 काढायचं आहे, T2 इथून माहित पडेल, QA ची व्हॅल्यू दिलेली आहे, इथून काय फाइंड आउट करणार, T3 ची व्हॅल्यू. झालं T3. इफिशियन्सी कशी काढणार, इफिशियन्सी इक्वल टू फॉर्म्युला 1 - 1/RC रेस टू पॉवर γ - 1. कॉम्प्रेशन रेशो दिलाय, गॅमाची व्हॅल्यू मेन्शन नाही, याचा अर्थ गॅमाची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही, 1.4 निघून जाईल. गॅमा तर काढता येईल तुम्हाला, गॅमा अतिशय सिंपल आहे. RC ची व्हॅल्यू 8, गॅमाची व्हॅल्यू 1.4 - 1. पहिला क्वेश्चन जो केला होता ना सेम तसाच क्वेश्चन आहे. इटा निघून गेलं, T3 निघाला. आता अमाऊंट ऑफ हीट ॲडेड दिलेली त्यांनी QA ची व्हॅल्यू, फक्त काय काढायचं आहे तुम्हाला, अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड.
कसं काढणार अमाऊंट ऑफ हिट रिजेक्टेडला QR इज इक्वल टू MCB इंटू काय करायचं T4 मायनस T1. ठीक, T1 ची व्हॅल्यू तर माहिती आहे, T4 नाही माहिती आहे, मग T4 काढावं लागेल पहिले. पण T4 कसं काढणार, जसं तुम्ही V1 V2 चा रेशो वापरून T2 काढलं तर आता तुम्हाला हे माहिती आहे की 2 to 3 किंवा 4 to 1 ह्याच्या दोन्ही प्रोसेस आहेत. या प्रोसेस कशा आहेत, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. बघा T4 कसं काढायचं मी दाखवून देतो. हे बघा 2 to 3 4 to 1 या प्रोसेस कशा आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. डेरिवेशन जर लक्षात असेल तर V1 upon V2 इज इक्वल टू 1 चं व्हॉल्यूम आणि 4 चं व्हॉल्यूम सारखंच राहतं. हे लिहू शकता ना तुम्ही, V1 इज इक्वल टू काय लिहू शकता V4, कारण व्हॉल्यूम कसं राहणार आहे थ्रू आउट द प्रोसेस कॉन्स्टंट. 2 to 3 यामध्ये पण व्हॉल्यूम कसं असणार आहे कॉन्स्टंट. तर V2 म्हणजेच काय लिहू शकता तुम्ही V3. तर V1 च्या जागी V4, V2 च्या जागी V3 इज इक्वल टू 8. झालं तुमचं काम. आता तुम्हाला माहिती की TV रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 इज इक्वल टू काय राहतं कॉन्स्टंट. मग इथं काय यूज करणार T3 V3 रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 T4 V4 रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, सॉरी T3 नाही, आपल्याला काय पाहिजे होता रेशो 4 ते 1 मध्ये पाहिजे ना. आपल्याला काय करायचंय T4 मायनस T1. चलो ठीक आहे. मग आता आणि माहिती काय काय आपल्याला माहिती कसली व्हॅल्यू बघा, आपल्याला V1 V2 माहिती होतं, याचा अर्थ आपल्याला T3 आणि T4 बी माहिती आहे, तोच रेशो वापरायचा आहे. तर नो इश्यू. फक्त इथं टेम्परेचर ॲट 3 जे तुम्ही ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे, आपल्याला काय पाहिजे, हां ठीक आहे होऊन जाईल. टेम्परेचर ॲट 4 काढायचं आहे ना आपल्याला, बस रिलेशन वापरा. आता काय करा, मला कसला रेशो माहिती आहे V4 upon V3. तर हा V3 इकडे डिवाइडला टाकून देतो मी. तर इथं काय होईल T3 upon T4 इज इक्वल टू V4 upon V3 रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. T3 ची व्हॅल्यू तुम्ही इथून काढलेली राहील पहिलेच. कशी फाइंड आउट करणार तुम्ही, हे रिलेशन वापरून इथून ती व्हॅल्यू इथे टाकून द्यायची. तर इथं तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू माहित राहील, डिवाइड बाय T4 इज इक्वल टू T4 upon V4 upon V3 च्या जागी काय करणार 8. गॅमाची व्हॅल्यू 1.4 मायनस 1.4 मायनस 1 म्हणजे किती येतं 0.4. T4 काढायचा आहे, T4 इकडे पाठवून द्या, ही व्हॅल्यू इकडे आणून टाका डिवाइडला. सो T4 इज इक्वल टू जी काही व्हॅल्यू याची राहील T3 ची डिवाइड बाय 8 रेस टू पॉवर 0.4. इथून काय भेटून जाईल तुम्हाला T4. तो T4 उचलायचा, इथं टाकायचा, इथून काय भेटेल तुम्हाला QR. आणि QR झालं, QA दिलेला आहे, QA मायनस QR केलं की W ची व्हॅल्यू भेटली. एवढ्या वेळात तुम्ही हा क्वेश्चन अर्ध्याच्या वर सॉल्व्ह केला असता, पण तरीही हा तुमच्यासाठीच ठेवलेला आहे. कारण तुम्ही ट्राय करा, तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित स्वतःहून ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट जास्त क्लिअर होणार नाही. सो हे दोन्ही क्वेश्चन होमवर्क राहतील. यांचे आन्सर मी तुम्हाला लिहून देतो. आता हे T4 कसं काढायचं ते तर मी सांगितलं तुम्हाला. आता याचे जे सोल्युशनचे आन्सर आहेत एटा T3 W आणि QR या सगळ्यांचे आन्सर मी तुम्हाला लिहून देतो. जर हा क्वेश्चन आणि याचा मागचा क्वेश्चन म्हणजे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले, याचे सोल्युशन जर तुम्हाला जमले, जे आन्सर दिलेले आहेत ते जर तुमचे आन्सर करेक्ट आले तर तुम्ही मला त्याचा फोटो काढून चेक करण्यासाठी पाठवायचं आहे. जर तुम्हाला आन्सर नाही आलं तर मी तुम्हाला माझे म्हणजे टेक्स्टबुकमध्ये जे सोल्युशन आहे ते तुम्हाला मी पाठवेन. ठीक आहे, आलं तुम्हाला जमलं तर खूप चांगली गोष्ट आहे, मला ते पाठवून द्या. एकदा मी चेक करून घेतो व्यवस्थित लिहिलं आहे का, व्यवस्थित कॅल्क्युलेशन आहे का. जर नाही झालं असेल तर मग मी तुम्हाला आन्सर पाठवेल. पण करायचे नक्की आहेत, कारण 4 मार्कचा एक क्वेश्चन कन्फर्म राहील ऑटो सायकलवर. बघा इकडच्या साईडला सगळे आन्सर लिहून ठेवलेले आहेत. इफिशियन्सीचा आन्सर, त्याच्यानंतर T3 मॅक्सिमम टेम्परेचर, अमाऊंट ऑफ हिट रिजेक्टेड. अमाऊंट ऑफ हिट रिजेक्टेड काढण्यासाठी तुम्हाला T4 लागणार होतं, तर ते T4चा आन्सर इथं सेपरेट लिहून ठेवलं आहे. बघा 1451.90 केल्विन. इथून जर काढलं ना तुम्ही T4चा आन्सर तर ते इथे येऊन जाईल T4 नंतर QR काढा. QR काढलं तर W इज इक्वल टू काय करणार आहे आपण QA मायनस QR. आणि QA ची व्हॅल्यू 1900 तुम्हाला देऊन ठेवलेली आहे. तर 1900 मायनस QR ची व्हॅल्यू जी आहे तुमची 827.06. डिफरन्स काढला, वर्कडनची व्हॅल्यू ती भेटणार आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. अजून काही क्वेश्चन्स राहिले आहेत ऑटो सायकलचे जे नेक्स्ट लेक्चरला मे बी संपून जातील आपल्या ऑटो सायकलचे निमित्ताचे.